नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ज्यांच्या हातापायाच्या तळव्यांना भेगा पडतात, कोरडेपणा भरपूर वाढलेला असतो, भेगा पडलेल्या ठिकाणी तीव्र वेदना होत असतात, त्या ठिकाणी सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात, खाज भरपूर सुटते, भेगा पडलेल्या ठिकाणहून पाणी किंवा रक्त येतं, आग भरपूर होत असते, तळहात तळपायाची त्वचा एकदम जाड होते, खडबडीत होते, तळहात तळपायाच्या मुवमेंट्स करणं अवघड होतं. तर ही सर्व लक्षणं असणाऱ्या आजाराला आपण व्यावहारिक भाषेमध्ये जळवात असं म्हणतो. आणि आयुर्वेदानुसार जर आपण बघायला गेलो तर कुष्ठाच्या क्षुद्र कुष्ठातील विपादिका या कुष्ठाच्या प्रकारामध्ये आपल्याला ही सगळी लक्षणं दिसतात. वैपादिकम पाणिपादस्फुटनम तीव्र वेदनम असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा जळवाताचे पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा त्याला विपादिका म्हणून आपण ट्रीट करतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये जळवात का होतो, जळवात होण्याची कारणं काय आहेत, हा आजार असल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि जळवातामध्ये कोणते साधे सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत. जेव्हा शरीरातील वात, पित्त, कफ या तीनही दोषांचा समतोल बिघडतो तेव्हा कोणताही आजार होतो. आणि जळवातामध्ये शरीरातील वात दोष हा प्रामुख्याने वाढलेला असतो. वात वाढल्यामुळे रुक्षता, कोरडेपणा, खरखरीतपणा वाढतो आणि त्वचेच्या ठिकाणची लवचिकता, स्निग्धपणा कमी होऊन हातापायाच्या तळव्यांना भेगा पडतात. मग अशा वेळेस वात वाढवणारी जी कारणं तुमच्यामध्ये दिसत आहेत, म्हणजेच खूप जास्त कोरडा आहार घेणं, कोरड्या वातावरणामध्ये फिरणं, फ्रीजमधील थंड पदार्थांचं सेवन करणं, अतिप्रमाणात कडू, तिखट, तुरट पदार्थांचं सेवन करणं, अनवाणी खडबडीत जमिनीवरती चालणं, खूप जास्त चालणं, खूप जास्त वेळ उभं राहणं, शारीरिक कष्टाची कामं भरपूर करणं, तर अशी वात वाढवणारी भरपूर कारणं आहेत. तर यातली जी कारणं तुमच्यामध्ये दिसत आहेत ती कारणं सगळ्यात आधी बंद करा. आहारात तेल, तूप, लोण्यासारख्या स्निग्ध पदार्थांचा समावेश करा. दररोज अभ्यंग करा. अंगाला तेल लावून शेक घ्या. रोज रात्री झोपताना पादाभ्यंग करा. तळपायांना तेल किंवा तूप लावा. नाकामध्ये, बेंबीमध्ये तेल तुपाचे थेंब टाका. तर ह्या साध्या सोप्या उपायांनी शरीरातील वात कमी होतो, कोरडेपणा कमी होतो आणि जळवाताचा त्रासही कमी झालेला तुम्हाला दिसेल. तुमच्या शरीरातील वात जास्त वाढलेला असेल तर तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने बस्तीसारखे पंचकर्म उपचारही करून घेऊ शकता. पण सुरुवातीला हे सोपे उपाय तुम्ही करायला लागा, तुम्हाला नक्कीच याचे परिणाम बघायला मिळतील. जळवातामध्ये शरीरातील पित्त, उष्णता भरपूर वाढलेली असते आणि त्या उष्णतेमुळे हातापायाच्या तळव्यांना भेगा पडतात. शरीरातील पित्त वाढलं की ते रक्तालाही खराब करतं. त्याच्यामुळे हातापायाच्या तळव्यांना ज्या भेगा पडतात त्यातून रक्त येतं, त्या ठिकाणी आग भरपूर होते, लालसरपणा असतो, त्यानंतर त्वचा ती काळवंटते आणि कडक बनते. त्याच्यामुळे पित्त वाढवणारी जी कारणं तुमच्यामध्ये दिसत आहेत, म्हणजेच अतिशय तिखट, तेलकट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाणं, स्मोकिंग, अल्कोहोल, नॉनव्हेज, चहा कॉफीचं अतिसेवन, हे सर्व तुम्ही बंद केलं पाहिजे. रात्रीचं जागरण, खूप जास्त उन्हामध्ये किंवा उष्णतेमध्ये काम करणं, तर अशी पित्त वाढवणारी भरपूर कारणं आहेत, तर ती सगळ्यात आधी बंद करा. शरीरातील उष्णता, पित्त कसं कमी करायचं याविषयीचे बरेच व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता. एकदा शरीरातील वाढलेलं पित्त कमी झालं, पित्तदोष बॅलन्स झाला, तर तो रक्तालाही खराब करत नाही आणि त्याच्यामुळे जळवात कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत मिळते. जळवातामध्ये कंडू म्हणजेच खाज हे लक्षण आपल्याला दिसतं आणि कफ दोषाच्या दृष्टीमुळे ते दिसून येतं. बऱ्याच वेळा ओलसर ठिकाणी सतत काम असतं, त्या ठिकाणी घाम जास्त येऊन ती जागा ओली होते आणि त्या ओलाव्यामुळे इन्फेक्शन पटकन पसरून तो त्रास आणखी वाढतो. तर या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील दोषाधिक्यानुसार त्या आजारामध्ये लक्षणांची तीव्रता आपल्याला दिसते. त्याच्यामुळे शरीरातील दोष बॅलन्स ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. जळवाताचं चौथं महत्त्वाचं कारण आहे, जर पचनाच्या तक्रारी तुम्हाला असतील, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तरी आमदोष शरीरात तयार होऊन स्किन प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर अशा वेळेस अन्नपचन करण्यासाठी सुंठ, हिंग, धने, जिरे, ओवा अशा घरी असणाऱ्या पाचक औषधांचा वापर करून तुम्ही पचन सुधरवलं पाहिजे. पोट साफ करण्यासाठी काळ्या मनुका भिजवून खाणं, त्रिफळ्याचं चूर्ण, बहाव्याचं चूर्ण, हिरड्याचं चूर्ण घेणं, एरंड तेल घेणं, तर अशी अन्नपचन करणारी आणि पोट साफ करणारी बरीच औषधं मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. तर ह्या औषधांनी शरीरातील आम, उष्णता, टॉक्झिन्स बाहेर पडतात
आणि स्किन प्रॉब्लेम्सही आपल्याला होत नाहीत. 5वं कारण आहे केमिकल्सचा. जर तुमच्या त्वचेशी सतत संपर्क होत असेल, सिमेंटमध्ये काम असेल, कपड्याचा, भांड्याचा साबण किंवा निरमा याचा अतिवापर असेल किंवा पाण्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात काम करत असाल तर तुमच्या त्वचेला इरिटेशन होतं, त्वचेचं नैसर्गिक तेल निघून जातं आणि हातापायाच्या तळव्यांना भेगा पडतात. तर अशा वेळेस ह्या गोष्टींचा वापर तुम्ही थांबवला पाहिजे किंवा ग्लोव्जचा वापर केला पाहिजे. जेव्हा शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते तेव्हा असे स्किन प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे षड्रसात्मक, पोषक, संतुलित असा आहार तुम्ही घेतला पाहिजे. तहानेनुसार योग्य प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. थोडक्यात काय तर तुमच्या खाण्यापिण्या वागण्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सतत मानसिक ताण, चिंता, दुःख, राग मनामध्ये असेल, मन आनंदी नसेल, मनाचं स्वास्थ्य बिघडलेलं असेल तरी त्वचेच्या समस्या निर्माण होतात. तर अशा वेळेस मनाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. मन कसं आनंदी राहील ते बघितलं पाहिजे. प्राणायाम, योग, मेडिटेशन करून मनाचं स्वास्थ्य जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. विरुद्ध आहार विहार हे कारणही आपल्याला जळवातामध्ये दिसतं. जर तुमच्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये सातत्याने चुका होत असतील तर याने शरीरातील दोष धातू मलांचं काम बिघडून स्किन प्रॉब्लेम्स निर्माण होतात. विरुद्ध आहारावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचा तुम्ही पाहू शकता. स्किन प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे यावरचाही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे. तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, याचा 100% फायदा तुम्हाला होणार आहे. तर ही जळवाताची 8 महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली. ह्या कारणांकडे लक्ष दिल्यानंतर पुढे हातापायाच्या तळव्यांच्या भेगा घालवण्यासाठी साधे सोपे घरगुती उपाय तुम्ही काय केले पाहिजेत ते बघूयात. सर्वप्रथम तळहात तळपाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या किंवा एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात मीठ, कडुनिंबाची पानं घालून 10 ते 15 मिनिटं त्यात पाय बुडवून बसा. 10 ते 15 मिनिटानंतर हातपाय स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर जे तेल तुमच्याकडे अवेलेबल असेल म्हणजेच तिळाचं तेल, खोबरेल तेल, मोहरीचं तेल, एरंड तेल किंवा तूप, लोणी, मेण, आमसूल बटर यातील जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते थोडंसं कोमट करून त्या भेगांना लावा, त्या भेगांमध्ये भरा आणि वरून सॉक्स किंवा ग्लोव्ज घालून बसा. हा जर प्रयोग तुम्ही सातत्याने काही दिवस केला तर हातापायाच्या तळव्यांच्या भेगा लवकर भरून निघतात. आपण आपल्या क्लिनिकमध्ये आपल्या पेशंटसाठी कोकमादी तेल बनवलेलं आहे, शतधौतघृत बनवलेलं आहे. या स्किनसाठी उपयुक्त बरीच औषधं आपण वापरलेली आहेत. भेगा असणाऱ्या ठिकाणी, ड्रायनेस असणाऱ्या ठिकाणी हे औषधं लावल्यानंतर स्किन एकदम सॉफ्ट होते. अतिशय सुंदर रिझल्ट्स याचे आपल्याला बघायला मिळतात. शतधौतघृत कसं बनवायचं ते मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ते शतधौतघृत तुम्ही घरी बनवून त्या ठिकाणी वापरू शकता. हातापायांच्या भेगा लवकर भरून निघतात. ज्यांना हातापायांना भेगा पडण्याचा त्रास आहे त्यांनी सॉक्स, शूज, ग्लोव्ज याचा वापर केला पाहिजे. याने त्वचेला ऊब मिळते, तिथली आर्द्रता टिकून राहते. धुळीच्या मातीच्या संपर्कात आल्यानंतर ह्या भेगा वाढलेल्या दिसतात. त्याच्यामुळे सॉक्स, शूज, ग्लोव्ज याचा वापर केला पाहिजे. हातापायांची स्वच्छता ठेवली पाहिजे. बऱ्याच पेशंटचा असा प्रश्न असतो की आम्ही बरेच बाह्य उपाय केले, तळहात तळपायाच्या भेगा घालवण्यासाठी भारी भारी क्रीम वापरल्या तरीही आमचा जळवाताचा त्रास कमी होत नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या की हा त्रास जर तुम्हाला मुळापासून घालवायचा असेल तर शरीरातील वात, पित्त, कफ हे 3ही दोष बॅलन्स ठेवणं, शरीरातील वात, उष्णता कमी करणं, पचन सुधारवणं, पोट व्यवस्थित साफ ठेवणं, रक्तशुद्धी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व करण्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेले सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकता किंवा वैद्यांच्या सल्ल्याने औषधं घेऊन बाह्य उपाय जर तुम्ही केले तर जळवाताचा त्रास नक्कीच मुळापासून बरा होतो. आपल्या क्लिनिकमध्ये जळवाताचे भरपूर पेशंट येऊन गेले, ज्यांनी औषधं घेणं, पथ्य पाळणं हे व्यवस्थित केल्यानंतर जळवाताचा त्रास मुळापासून बरा झालेला बघायला मिळाला. त्यासोबतच इतर त्यांचे शारीरिक त्रासही कमी झाले. तर ज्यांना जळवाताचा त्रास आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व उपाय करून बघा. सांगितलेल्या कारणांकडे लक्ष द्या आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही उपयुक्त माहिती सर्वांनाच मिळेल. तुम्ही चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.